सातपुड्यातील आदिवासी बांधवांसाठी आनंदाची पर्वणी ठरणाऱ्या भोंगऱ्या उत्सव सांगवी येथे 27 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। ढोल मांदल, काश्याची थाळी आणि बासरींच्या निनादात पारंपरिक आदिवासी नृत्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। या भव्य उत्साहात हजारो आदिवासी बांधव, महिला, तरुण तरुणींसह लहान मुलांनी सहभाग नोंदविला। रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा, अलंकार आणि नृत्य आविष्काराने सांगवीत जणू संस्कृतीचा महोत्सव भरल्याचे चित्र पाहायला मिळाले। भोंगऱ्या बाजारामुळे सांगवीच्या शुक्रवारचा आठवडे बाजार नेहमीप्रमाणे अधिक फुलला। पारंपरिक वस्त्रे, घरगुती साहित्य, खाद्यपदार्थांसह युवक युवतींच्या गरजानुसार आधुनिक साहित्यांच्या दुकानांनीही मोठी रेलचेल होती। दिवसभर चाललेल्या खरेदी विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे चित्र दिसून आले। ढोल मांदलाच्या तालावर आदिवासी तरुण तरुणी नृत्यात हरवून गेले होते। पारंपरिक वेशभूषा आणि वाद्यांच्या गजरात साकारलेला हा सांस्कृतिक सोहळा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता। या उत्सवात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार आणि आरशी पथक सतर्क होते। या उत्सवात आलेल्या बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी सरपंच कनिलाल पावरा, उपसरपंच अरुणाबाई कोडी, ग्रामसेवक संजय बागुल यांच्यासह ग्रामपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। एकूणच भोंगऱ्या उत्सवाने सांगवीत आदिवासी संस्कृतीचा अनोखा ठसा उमटवत उत्साह, आनंद आणि परंपरेचा त्रिमिनी संगम घडवून आणला। आज सांगवीचा भोंगऱ्या बाजार आहे, पण तसं आता आदिवासी संस्कृती याप्रमाणे ढोल उत्सव आणि त्याच्यानंतर सगळे काही वाजत गाजत आज सगळं भोंगऱ्यामध्ये आणि काही बाजार, होळीचा बाजार करायला सगळे आमचे भाऊ आणि बहिणी, आई वडील सगळे असं एकत्र येतात। आणि फिरमामध्ये काही का पहिला पूर्वीच्या जमान्यामध्ये की भाऊ फार लोकसंख्या कमी या हिशोबानं मग काही 12-12 महिन्यामध्ये भाऊबंदी किंवा काही काका बाबा किंवा नाता गोता हे शब्द भेटत नव्हते। भोंगऱ्या बाजारामध्ये येताना सगळी त्यांची भेटीगाठी होत होती। ते एकदम फिरमामध्ये चहा किंवा काही पहिल्या याच्यामध्ये फार हे कर म्हणावत होते। आता तर थोडीशी पहिले गुलाल काही असं पोरीला लावत होते, ती रीती भीती नव्हती, ती चुकीचं होतं वातावरण। पुन्हा कोणाच्या सगळ्याची आई बहीण आहे, पण आता ते बंद झाली आणि आपला भोंगऱ्या बाजार साजरा करायचा, बाजार घेऊन जायचा। खाण काकणी, फुटाणे, नारळ, खाजूर हे सगळे घेऊन जाऊन होळीचा बाजार म्हणतात त्याला। मग होळीला 5 फेऱ्या फिरायचा, पहिले डोळं दुखायचा तर ते होळीचे मानतं घ्यायचे आणि 5 फेरी उपास राहायचा आणि 5 फेरी फिरायच्या। असं म्हणून माझे सगळ्या भोंगऱ्या बाजारमध्ये जेवढे भाऊ आणि बहिणी आणि बंधू भगिनींना आलेलं आहे तेवढ्या सगळ्यांना माझ्या मनापासून अभिनंदन सरपंच या नाताने। म्हणून सगळे भोंगऱ्या व्यवस्थित पार पडावा आणि सगळे पुढाऱ्यांनी भाग घ्यावा किंवा भाऊ दारू कमी प्यायला पाहिजे, काय आता ते ड्रग्स म्हणतात काय ते तसं नशाने करायला पाहिजे की मुले बिघडत चालतात। म्हणून ते थोडेसे आपल्याला नवीन पिढीला थोडासा एक आळा घालावा लागेल। आणि सगळ्यांनी माझी विनंती आहे की सगळे भोंगऱ्या बाजारात सगळे पाटील, गावडाळा, पुजारा, वारती आणि सगळेच सरपंच म्हणा की जिल्हा परिषदेचे म्हणा सगळ्यांनी भाग घेऊन सगळ्यांना वळण चांगली लावा एवढं बोलून मी ते थांबतो। जय हिंद।